आपण पाहताय आवाज इंडिया मराठी। चला तर मग एक नजर टाकूयात सध्याच्या घडीच्या महत्त्वाच्या घडामोडींवर। मुंबईत आज शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जन्मशताब्दीचा उत्सव मोठ्या भावनिक वातावरणात पार पडत आहे। दक्षिण मुंबईतील काळाघोडा परिसरात रिगल सिनेमा चौकातील पुतळ्याला उद्धव ठाकरे यांनी कुटुंबियांसह अभिवादन केले। यावेळी शिवसेनेचे नेते, कार्यकर्ते आणि समर्थक उपस्थित होते। युवक नेते आदित्य ठाकरे यांनीही वडिलांसोबत स्मृतीस्थळी श्रद्धांजली अर्पण केली। यावेळी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनीही बाळासाहेबांना अभिवादन करत त्यांच्या राजकीय आणि सामाजिक वारशाचे महत्त्व अधोरेखित केले। शिवसेनेचे मुखपत्र सामनामध्ये जयंतीनिमित्त विशेष संपादकीय प्रसिद्ध झाले। त्यात उद्धव आणि राज ठाकरेंच्या अभिवादनाला बाळासाहेबांना मिळालेली सर्वोत्तम भेट म्हणून वर्णन करण्यात आले आहे। आज शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जन्मशताब्दी निमित्त विविध राजकीय, सामाजिक आणि वैचारिक कार्यक्रमांनी त्यांच्या स्मृतीचा सन्मान केला जात आहे। याच पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि माजी मंत्री छगन भुजबळ यांनीही दिवंगत बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृतीस विनम्र अभिवादन केले। कल्याण डोंबिवली महापालिकेतील शिंदेगड आणि मनसेच्या युतीवर मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी प्रथमच अप्रत्यक्ष भाष्य केलं आहे। शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या 100व्या जयंतीनिमित्त केलेल्या ट्विटमध्ये राज ठाकरे यांनी सध्याच्या राजकारणावर भाष्य करताना तत्वनिष्ठा, निष्ठा आणि स्वार्थी राजकारणावर टीका केली आहे। राजकारणात लवचिक भूमिका घेतली तरी ती व्यक्तिगत स्वार्थासाठी नसेल, असं सूचक विधान त्यांनी केलं आहे। शिवसेना प्रमुख राज ठाकरे यांनी आगामी राजकारणात लवचिक धोरण अवलंबणार असल्याचे संकेत दिले आहेत। पक्षाच्या सुरुवातीपासून राज ठाकरे यांच्यासोबत असलेले बाळा नांदगावकर म्हणतात की ही लवचिकता पक्षाच्या आणि मराठी माणसाच्या हितासाठी असणार आहे आणि निर्णय घेताना बाळासाहेब ठाकरे यांची शिकवण लक्षात ठेवली जाईल। राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे एकत्र येऊन मराठी माणसाच्या हितासाठी निर्णय घेतील, तसेच कार्यकर्ते त्यांच्या सोबत राहतील। कल्याण डोंबिवलीत उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेच्या हात सोडून मनसेकडे गेलेल्या नगरसेवकांनंतर मुंबईतही मनसे भाजप शिवसेना शिंदे गटाशी युती करेल की नाही यावर चर्चा सुरू आहे। मात्र उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मुंबईत काय आहे त्यावर बोला, जर आणि तरवर नाही असे स्पष्ट संकेत दिले असून महापौर पद महायुतीकडे जाईल असं देखील सांगितलंय। मुंबई महापालिकेत बहुमताचा आकडा 114 कोणालाही मिळालेला नाही। निवडणुकीत भाजप 89, शिंदे गट 29, उद्धव गट 65 आणि मनसे 6 नगरसेवक निवडून आले आहेत। भाजप शिंदे युती महापौर स्थायी समिती अध्यक्ष आणि महत्त्वाच्या समित्यांवर वाटाघाटी करत आहे। अंदाजानुसार महापौर पद भाजपकडे जाईल तर शिंदे गटाला स्थायी समिती अध्यक्ष पद मिळण्याची शक्यता आहे। सुधार, शिक्षण, बेस्ट आणि आरोग्य समिती भाजपकडे राहतील। शिवसेना ठाकरे गटाचे नेते भास्कर जाधव यांनी म्हटलंय, बाळासाहेबांच्या विचारांचा आदर करणं हेच मुख्य उद्दिष्ट असायला हवं। ते म्हणाले की राजकारणात मतभेद असू शकतात, पण बाळासाहेबांना श्रद्धांजली अर्पित करताना त्यांच्या वारशाचे रक्षण करणं सर्वाधिक महत्त्वाचं आहे। भास्कर जाधवांनी एकनाथ शिंदेंना आवाहन करत म्हटलंय की उद्धव ठाकरेंना बाजूला ठेवून महापौर पदासाठी राजकीय प्रयोग करणे चुकीचे आहे। त्यांनी सांगितले की बाळासाहेबांच्या विचारांचा सन्मान करत उद्धव ठाकरेंनी दिलेल्या उमेदवाराला पाठिंबा देणे आवश्यक आहे। भास्कर जाधवांच्या मते राजकीय मतभेद बाजूला ठेवून बाळासाहेबांना आदरांजली म्हणून उद्धव ठाकरेंनी निवडलेल्या उमेदवाराला महापौर म्हणून स्वीकारणे ही खरी श्रद्धांजली ठरेल। पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बाळासाहेब ठाकरे यांच्यासोबतचा फोटो ट्विट करत, बाळासाहेब ठाकरे हे कसे त्यांचे मार्गदर्शक होते, आम्ही त्यांच्यापासून कशी प्रेरणा घेतली, आम्हाला त्यांच्यापासून कशी ऊर्जा मिळाली, त्यांनी महाराष्ट्राला आणि देशाला कशी दिशा दाखवली, अशा प्रकारची भूमिका शिवसेना प्रमुखांना आदरांजली वाहताना मोदी यांनी मांडली। पण त्याच मोदींनी त्याच बाळासाहेबांची शिवसेना तोडली, फोडली आणि शिवसेना प्रमुख पदावर एकनाथ शिंदे नावाच्या व्यक्तीला बसवलं। आता मोदी एकनाथ शिंदे यांच्याकडून ऊर्जा, प्रेरणा, मार्गदर्शक घेतात का, असा खोचाक टोला राऊतांनी यावेळी लगावला आहे। वडाळा विधानसभा मतदारसंघातील प्रभाग क्रमांक 200 मध्ये नगरसेवक पदाच्या निवडणुकीत गंभीर प्रश्न उपस्थित झाले आहेत। या प्रभागातून पक्षाने संदीप चंद्रकांत पानसांडे यांना अधिकृत उमेदवारी दिली होती, परंतु A+ श्रेणीतील प्रभाग असूनही त्यांचा पराभव झाल्यामुळे राजकीय वर्तुळात चर्चा सुरू झाली आहे। या पार्श्वभूमीवर प्रभागातील निकालाची सखोल चौकशी करण्याची मागणी केली जात आहे, ज्याद्वारे उमेदवाराला न्याय मिळावा असा दबाव वाढला आहे।
आमदार कालिदास कोळंबकर यांनी पक्ष नेतृत्व आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे या संदर्भात लेखी पत्राद्वारे लक्ष वेधले असून संबंधित पक्षाकडून न्याय मिळवून देण्याची अपेक्षा व्यक्त केली आहे. मला एवढंच सांगायचं आहे, 200 वॉर्डाच्या बाबतीमध्ये अत्यंत हा जो वार्ड होता अत्यंत उत्तम असा वार्ड होता आणि ह्या वॉर्डामध्ये पक्षाने दिलेला उमेदवार कसा पडला याची चौकशी करावी यासाठी मी माझ्या हायकमांडला पत्र दिलंय आणि त्यांनी ह्या बाबतीत चौकशी करून योग्य तो शोध आणि बोध घ्यावा ही माझी विनंती आहे. पराभव झालेत या संदर्भात तुम्ही काही चौकशी केली का? नेमकं याच्या मागचं कारण काय असू शकतं किंवा काय? बघा, पक्ष मला रिपोर्ट दे, त्यांचं काम आहे चौकशी करणं. एखाद्याची चौकशी करणे हे पक्षाची ड्युटी आहे आणि पक्षाने ड्युटी करावी ह्या मताचा मी आहे. राज्यातील सर्व शाळांमध्ये 26 जानेवारी रोजी 15 ते 20 मिनिटांचा सामूहिक देशभक्तीपर कवायत कार्यक्रम आयोजित केला जाणार आहे. शालेय शिक्षण मंत्री दादाजी भुसे यांनी दिलेल्या माहितीनुसार राष्ट्र प्रथम या संकल्पनेवर आधारित या उपक्रमात 2 कोटींहून अधिक विद्यार्थी सहभागी होतील. शासकीय ध्वजवंदनानंतर हा कार्यक्रम सुरू होईल. मार्गदर्शक व्हिडिओद्वारे नियमित सराव सुरू आहे. या कार्यक्रमाचा उद्देश विद्यार्थ्यांमध्ये राष्ट्रप्रेम, स्वयंशिस्त आणि आरोग्य जागृती वाढवणे आहे. आजारी आणि दिव्यांग विद्यार्थ्यांना सक्ती नाही आणि नागरिकांनी सहकार्य करावे असे आवाहन मंत्री भुसे यांनी केले आहे. धुळे जिल्ह्यातील शिंदखेडा शहरातील भगवा चौक परिसरात भीषण अपघात घडला. फिल्टर पाण्याचे जार वाहून नेणाऱ्या मालवाहतूक वाहनाने प्रियंका कोळी या विद्यार्थिनीला जोराची धडक दिल्याने प्रियंका कोळी यांचा जागीच मृत्यू झाला. वाहन चालक मद्यधुंद अवस्थेत असल्याने ओव्हरटेक करताना वाहनावरील नियंत्रण सुटले आणि हा अपघात झाला अशी माहिती मिळत आहे. घटनेनंतर परिसरात नागरिकांनी तीव्र संताप व्यक्त करत दोषी चालकावर कठोर कारवाईची मागणी केली आहे. या बातमीपत्रात सध्या एवढंच. पुढील घडामोडींसाठी बघत रहा आवाज इंडिया मराठी.